संघर्ष देवरुख संघ थोडीशी उभारी घेण्याचा प्रयत्न होतोय. 4-6 गुणफलकावर सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा 1+2=3 पॉइंट्स ऑल आउट दिला गेलाय. संघर्ष देवरुख संघाने टाइम ऑफ घेतलाय. तसंच चिपळूणवरून खास कबड्डी पाहण्यासाठी आमलेले आमचे अपना बाजारचे कर्मचारी माधव इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार आमच्या मंडळाचे इथे कार्यकर्ते आहेत. सचिन दादा येरंडे पुण्यावरून स्पेशल कबड्डीसाठी आलेत. आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सचिन दादा येरंडे माधव आपले कर्मचारी अपना बाजारचे आज कबड्डीसाठी स्पेशल आपले आग्रहास्तव आले. त्यांचा सत्कार. अजय दादा जरा फोटो होते. चला कंटिन्यू सर. धन्यवाद. माझ्या समवेत आहेत आमचे राजा दादा. एकच वादा आणि आमचे राजा दादा नक्कीच जुगलबंदी बघायला मिळेल. माझ्या समवेत श्री वाडेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ कनकारी एरंडेवाडी ऑर्गनाइज भव्य कबड्डी स्पर्धा आणि स्पर्धेचा हा पहिला दिवस आपण पाहतोय. अतिशय जल्लोषामध्ये स्पर्धा संपन्न होत असताना तुफानी सुपर रेड केली होती आणि तदनंतर पुन्हा एकदा त्याला दाद देण्यासाठी रेडमार्कवर येतोय संघर्ष देवरुख संघाचा बहारदार चढाईपटू. आता मात्र 9-7 अशा गुणफलकावर सामना जातोय. थोडीशी रंगत सामन्याला नक्कीच येणार कारण पहिल्या सत्रामध्ये दोन्ही संघ एकमेकांना आजमावताना एकमेकांचे कच्चे दुवे आणि पक्के दुवे टिकताना चांगल्या प्रकारे दर्जेदार खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळतोय. प्रत्युत्तरास दाखल होतोय पुन्हा एकदा आमचा अभिदादा. जर्सी क्रमांक 1. आत्ता मात्र 4 डिफेंडर आहेत. पुन्हा एकदा 2-2चा डिफेन्स लावला गेलाय. अंतरावरचं क्षेत्र आहे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. पुन्हा एकदा अँकर वेट करण्याचा प्रयत्न होता आणि असफल होतोय. अतिशय सहजतेने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतोय. चांगली लढत दोन्ही संघामध्ये. तुफानी सुपर रेड होती. सर कंटिन्यू. ट्रॅकरच्या स्वरूपात एक गुण जातोय महापुरुष देवरुखच्या बाजूने आणि बोनसच्या स्वरूपात एक गुण जातोय संघर्ष देवरुखच्या बाजूने. आता मात्र अतिशय रंगतदार असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा विकी मिसाळे मैदानात येतोय. कोणत्याही लोकांना हे बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं असफल होतोय. प्रत्युत्तरास दाखल होतोय जर्सी क्रमांक 8. आता मात्र बघूया पुन्हा एकदा फुल हाऊस संघ बेस्ट ऑफ 7 मैदानात आहेत. 2-2 1-2 ची व्यारचना आहे. पुन्हा एकदा आपल्या अंगी असणारे सुप्त गुण या मैदानावर आविष्कृत करताना एमटी रेडने आपल्या प्रांगणात सरकतोय. त्यानंतर पुन्हा एकदा येतोय विकी मिसाळे. जर्सी क्रमांक 1 महाराष्ट्राच्या लाल मातीतल्या मैदानी खेळामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त असे दोन्ही संघ या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यासाठी प्रचंड आत्मविश्वासाने एकमेकांसमोर उभे टाकलेत. टोटल्स करण्याचा प्रयत्न होता. एक जबरदस्त की ज्याला आपण म्हणतो कबड्डीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण कौशल्याच्या बहारदार चढाईपटूच्या रोमारोमात तासून भरले. डावा कोपरा रक्षकाचा तुटला गेला. टोटल्स केला होता आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय महापुरुष देवरुखच्या बाजूने. प्रत्युत्तरास दाखल आहे संघर्ष देवरुख संघाचा चढाईपटू. आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट ऑफ 7 आहे. बघूया मैदानात एक जबरदस्त प्रयत्न नक्कीच होणार. 10-15-15-10 अशा गुणफलकावर सामना रंगलेला आपल्याला बघायला मिळतो पहिल्याच काही मिनिटांमध्ये. प्रत्युत्तरास दाखल आहे विकी मिसाळे. पुन्हा एकदा 1 सेकंड रेडी ऑन रेड मार्क. विकी मिसाळे टू संघर्ष देवरुख. अतिशय नामवंत असे दोन्ही संघ आहेत आणि आपल्या गुणवंत खेळाने प्रेक्षकांचं लक्ष नक्कीच वेधून घेतील यामध्ये शंकाच नाहीये. थोडंसं मागे सरसोबत हलकाच कटाक्ष टाकला जातोय. अंदाज घेतला जातोय आणि कोणतं डोकं नाहीये. तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेलाय. डू ऑर डाय. एखादा गुण घ्यावाच लागेल ना तर सिटिंग ब्लॉक मध्ये अँकर होल्ड. एक जबरदस्त अँकर होल्ड केला गेलाय. परफेक्ट टायमिंग अँकर होल्ड होता आणि पुन्हा एकदा एक गुण जातोय महापुरुष देवरुखच्या बाजूने. प्रत्युत्तरास पुन्हा एकदा येतोय जर्सी क्रमांक 1. आत्ता मात्र 4 डिफेंडर आहेत. अंतरावर उभे करून क्षेत्र क्षण थोडीशी दमछाक होणार चढाईपटूची कारण बोनस ऑफ असेल अशा वेळेला मैदानात बघायला मिळतोय विकी मिसाळे. प्रत्युत्तरास दाखल होतोय संघर्ष देवरुख संघाचा जर्सी क्रमांक 12. जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहतोय रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला होता आणि उजवा कोपरा रक्षक अचूक टिकला जातोय. सर कंटिन्यू.
हॅलो, जे प्रेक्षक थोडंसं महिलांना दिसत नाही, जे प्रेक्षक इथं रेलिंगवर उभे आहे आपल्या वाडीतीलच आहेत, जर महिलांना दिसत नाही प्लीज करून थोडासा, महिलांसाठी पण आपण आरक्षण जागा ठेवलेली होती, परंतु प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी जागा नाही, त्याच्यामुळे आपला पर्याय नाही. वाडीतील मुलांनी सर्व सहकार्य करायचं आहे. खेळ हा मातीतला आहे आणि मातीतच रंगणार, त्या प्रकारे चांगल्या प्रकारे खेळ पण चालू आहे. कबड्डीमध्ये चढाओढ असतेच. मी संघांना नम्र विनंती करेन, आपण आपला खेळ दाखवायचा आहे.